जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, मैत्रिणींनो. हा व्हिडिओ खास मी आपल्या मराठी माणसांसाठी करत आहे. मी आहे न्यूझीलंडमध्ये, विलिंग्टनमध्ये. गेले 2 वर्ष मी इथे आलेलो आहे आणि मी आलो आहे वर्क विजा स्पॉन्सरशिपवर न्यूझीलंडमध्ये. इंडियातूनच जॉब ऑफर घेऊन आलेलो आहे मी आणि माझा 2 वर्षाचा वर्क विजा आहे आणि प्लस माझी वाईफ पण आलेली आहे माझ्या नंतर 3 महिन्यांनी. ती ओपन वर्क विजावर आलेली आहे आणि तिच्यासाठी पण भरपूर जॉब्स ऑप्शन्स आहेत इथे. तर चला, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूझीलंडमध्ये येण्याचे बेनिफिट्स काय काय आहेत आणि कोण कोण येऊ शकतं न्यूझीलंडमध्ये आणि काय काय बेनिफिट्स आहेत हे सगळं सांगतो मी तुम्हाला आज. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक मराठी सबस्क्राईब आणि एक मराठी लाईक करा, कारण का माझं असं म्हणणं आहे की इथे जसं न्यूझीलंडमध्ये भरपूर पंजाबी लोक आहेत, भरपूर गुजराती लोक आहेत आणि आपले मराठी समाजाची लोक खूप कमी आहेत. तर माझी एकच इच्छा आहे की जो खरंच यायचे, ज्याला खरंच यायचं आहे इथे, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर तुम्ही यासाठी माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मी इंडियामधूनच जॉब ऑफर कशी काय घेऊन आलो न्यूझीलंडमध्ये आणि काय काय प्रोसेस फॉलो केली मी. तर भरपूर गोष्टी आहेत यात सांगण्यासारख्या, ज्या एक व्हिडिओमध्ये कवर होणं शक्य नाही आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला न्यूझीलंडचे बेनिफिट्स सांगतो, इथं यायचं बेनिफिट्स काय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, इथं क्लायमेट खूप सुंदर आहे. असं बर्फ वगैरे, आईस वगैरे असं काय एवढं क्लायमेट हे नाही आहे विलिंग्टनमध्ये स्पेशली. बाकी ठिकाणी आहे क्लायमेट, थोडं थंडी जास्त आहे, पण विलिंग्टनमध्ये खूप छान क्लायमेट आहे. आत्ता बघा सूर्य आहे, आत्ता भरपूर सनी वेदर असते इथे. तर मी तुम्हाला थोडेसे बेनिफिट सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही वर्क विजा सगळ्यात पहिले जॉब ऑफर घ्या. जॉब ऑफर घेतलं की वर्क विजा अप्लाय करा. वर्क विजा अप्लाय केला की तुम्ही प्रायमरी ॲप्लिकंट होता, प्लस तुम्ही तुमच्या पार्टनरला पण आणू शकता. म्हणजे त्यात पार्टनरमध्ये वाईफ आली तुमची किंवा गर्लफ्रेंड आली तुमची किंवा बॉयफ्रेंड आला तुमचा, ह्यांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्यांचं तुमच्या ह्याच्यावर विजा लागणार, तो ओपन वर्क विजा लागतो. पण ते डिपेंड करतं, जर तुम्हाला मीडियम वेजेस असतील तुमच्या सॅलरी पॅकेजवर डिपेंड करतं. आणि इथे बेनिफिट्स असे आहेत की फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं क्लायमेट, दुसरं इथं विकली बेसिसवर सॅलरी असती. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, इथे सगळं आठवडी बाजार आहे, सगळं आठवड्या टू आठवड्या. रेंट पण तुम्हाला वीकलीच भरायला लागतो इथे, प्लस सॅलरी वीकली असती, प्लस तुमचं ग्रोसरी वगैरे ते पण वीकलीच घ्यायचं असतं. ते डिपेंड करतं प्रत्येकावर. प्लस तुम्ही तुमच्या वाईफला, तुमच्या फॅमिलीला पण आणू शकता इथे. इथे भरपूर बेनिफिट्स आहेत, टॅक्स बेनिफिट्स आहेत, परत स्कूल्स फ्री आहेत. एज्युकेशन इथं 12वीपर्यंत फ्री आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर जे फॅमिली कपल्स आहेत, ज्यांना मुलं आहेत वगैरे, मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी तर भरपूर. आणि एज्युकेशन खूप चांगलं आहे इथे. 12वीपर्यंत तुम्ही शिक्षण फ्री मिळेल तुम्हाला इथे. 12वी नंतर मग युनिव्हर्सिटीसाठी शिक्षणासाठी पैसे भरायला लागतात. आणि सॅलरी पण चांगली मिळते इथे, सेविंग्स पण चांगले होतात. रेंट वगैरे पण आहे, पण एवढं नाही आहे, थोडंफार असतं, सगळीकडेच असतं रेंट. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकणार आहे. तर तुम्ही त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी लोकांपर्यंत जेवढं पोचवता येईल तेवढं पोचवा. कारण का मी हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की मला असं वाटतं, मला कमतरता वाटते न्यूझीलंडमध्ये की आपले मराठी लोक का नाही आहेत इथे. आहेत पण एवढी नाही आहेत. कंपॅरिझन केलं तर तुम्ही पंजाबी लोक खूप जास्त प्रमाणात आहेत इथे, गुजराती लोक पण खूप जास्त प्रमाणात आहेत. तर का नाही आपण का नाही येऊ शकत बाहेर. तर ह्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे माझे व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला काय जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, माझं व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करा. एव्हरी मंडे मी कॉल ठेवतो माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी. तर त्या कॉलवर आपण डिस्कस करूयात की कोण कोण येऊ शकतं, कुठले स्किल्स लागतात, काय कोणासाठी इथे जॉब्स अवेलेबल आहेत, काय सॅलरी आहे, काय प्रोसेस आहे, कुठले ॲप्लिकेशन्स वापरायचे जॉब्स अप्लाय करायला, CV आणि कवर लेटर कसं बनवायचं. इंटरनॅशनल CVसाठी माझ्याकडे फॉर्मॅट पण आहे, तो पण मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देईल. आणि मी काय कोणता एजंट वगैरे नाही आहे आणि मी कुठल्या एजंटसाठी काम नाही करत आहे. मी एक आपला असाच व्हिडिओ बनवला. मला भरपूर लोक म्हणले की तुम्ही व्हिडिओ बनवून आम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करा, आमच्याशी सगळं
आम्हाला नॉलेज द्या की कसे जॉब्स ॲप्लाय करायचे, कसे विजा प्रोसेस करायचा, काय विजासाठी डॉक्युमेंट्स लागतात. आणि इथे तुम्हाला यायला कुठले फंड शो करायचे नाही आहेत, बँक स्टेटमेंट दाखवायचं नाही आहे, कुठले पैसे अकाउंटला दाखवायचे नाही आहेत आणि इंग्लिश एक्झाम पण द्यायची काय गरज नाही आहे. त्यामुळे हे भरपूर तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघत राहा. मी इथून पुढं तुम्हाला वर्क विजा कसा ॲप्लाय करायचा, जॉब्स कसे ॲप्लाय करायचे, कोण कोण कसं येऊ शकतं, कुठले जॉब शॉर्टेज आहेत इथं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं इन्फॉर्मेशन देत राहीन. तर तुम्ही त्यासाठी माझा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोचवा ज्या मराठी माणसाला इथं यायचं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्ही. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि खूप चान्सेस आहेत आपल्या लोकांसाठी पण इथे. कोणी कमी समजू नका, आपण पण येऊ शकतो सगळे इथे. तर मी तुम्हाला 100% गाईड करेल. तुम्ही फक्त माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा. आणि माझं व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करा तुम्ही. चालतंय, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.